आता आपण जात आहोत शेतात. हा सुंदर सजलेला ट्रॅक्टर फक्त वाहन नाही तर शेतकऱ्याचा अभिमान आहे. शेतीची मशागत, पिकांची काळजी आणि जमिनीशी असलेलं नातं हेच खरं इंडियन विलेज लाईफस्टाईल आहे. मित्रांनो, शहरातील धावपळीच्या जीवनापासून दूर आज आपण पाहणार आहोत खरं भारतीय गावातील शेतकरी जीवन. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेतात कसं काम चालतं, जनावरांची काळजी, ट्रॅक्टरची मेहनत आणि गावाकडच्या साध्या पण सुंदर जीवनाचा अनुभव. हा विलेज फार्म व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला दिसणार आहे खरं ग्रामीण भारताचं सौंदर्य. नमस्कार मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत विचवे तालुका बोदवड या सुंदर गावात, जिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे रिअल इंडियन फार्म लाईफ. नमस्कार मंडळी, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आलो आहे शेतामध्ये. My family. गाइस, ये मजा आपको शहर में नहीं देखने को मिलेगा. इंजॉय नहीं होगा. गांव में आओ, गांव में इंजॉय करो. बहुत इंजॉय है गांव में. शहर में कुछ नहीं रखा. गांधी जी कहते थे खेड़े की तरफ. आता आमच्या घरी लग्न आहे. तुम्ही पाहुणे कसे एन्जॉय करता आणि वाडा पण दाखवेल. पुढचा ब्लॉग लवकरच तयार करू आम्ही आणि जीवनाचा खरा आनंद घेतात. रिअल लाईफ. संध्याकाळचे 6:30 झालेले आहे. या गया बाहुबली. सर्व त्याची तयारी चालू झाली आता इथं. हा, हे पाणी दाणचं मिश्रण आहे. ते खाल्ल्याने तू ढोरं जास्त दूध देतात. हे आमच्या फॉर्मवरचं सर्वात सुंदर खिल्लार जातीचं वासरी आहे. बघू शकता तुम्ही किती क्यूट आहे. हा, गाय ग हा वासरी. वासरी. हो. खिल्लार जातीची. हा, सोडून नको पडतो फक्त जागे. यही पर खत्म होता है. सब्सक्राइब कर दीजिए. रात्रीचे 10:30 वाजलेले आणि आम्ही आलो आहे शेतामध्ये झोपण्यासाठी खड्यामध्ये. इथे दीपक दादा झोपलाय, तिथे प्रणव झोपलेला आहे. हाय गाईज. झोपो गाईस. हा एन्जॉय कधीच तुम्ही घेऊ शकता नाही गाईज शहरामध्ये. हा फक्त खेड्यातच मिळणार तुम्हाला. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजलेले आहे आणि खूप छान झोप लागली इथे. आम्ही ट्रॉलीमध्ये झोपलो आहे. सकाळची सुरुवात होते पक्ष्यांच्या आवाजाने आणि ताज्या हवेतून. गावाकडच्या जीवनाची दिवसाची सुरुवात लवकर होते हे आपण बघू शकतो. सर्वात आधी जनावरांना चारा आणि पाणी दिलं जातं. इथल्या शेतकऱ्यांची मेहनत खरंच प्रेरणादायक आहे. कडक उन्हात आणि पावसातही हे लोक शेतीसाठी दिवस रात्र मेहनत करतात. काल रात्री आम्ही इथे झोपलो होतो. प्रणव अजूनही झोपलेला आहे. दिनू भाऊ दूध काढत आहे. सगळे गुरे ढोरं
वाड्यामध्ये बांधलेले असतात बट आता लग्न आहे घरी त्यामुळे इथे खड्यामध्ये बांधलेले आहे. दीपक दादा, तुला गावाकडचं लाईफ जास्त छान वाटतं की शहराकडचं? खेड्यातलं लाईफ. का असं? खेड्यात नॅचरल प्रोसेस असते, हां नॅचरल एअर, नॅचरल पाणी, वॉटर आणि स्लो मोशन म्हणजे जीवनशैली असते तेव्हा. हां म्हणजे स्लो लाईफ असते खेडेगाव. हॅपी लाईफ. हां त्यामुळे आय लाईक दिस विलेज लाईफ. विलेज लाईफ. ओके. गावाकडचं लाईफ चांगलं राहतं का शहराकडचं? तुमचा काय अनुभव आहे? गावाकडचं लाईफ चांगलं आहे. शहरापेक्षा गावाकडचं लाईफ शांत, शुद्ध, पवित्र वातावरण असते. गर्दी नसते, बोलणं नसते, सुरक्षित असते. काय ते खेड्यात आपल्या खेड्यातच बरं आहे. मजेशीर आहे एकदम. खेड्यात लोक कसं आहे चुलीवर बघू शकता. या संपला सिटी लोक बाहेर जावं लागतं डायरेक्ट. जागा नाही दिले त्याला प्रॉब्लेम आहे. उलट आपल्याला नाही प्रॉब्लेम आहे तेवढा. तुम्हाला कोणतं लाईफ आवडतं, गावातलं की खेड्यात शहरातलं? गावातलंच. का असं म्हणजे तुमचं बालपण गावात गेलेलं आहे म्हणून का? असं काही विषय नाही. सिटीत पण राहिलेलं आहे मी 2-4 वर्ष. हां नाही आवडत आपल्या तिकडं. हां. गावातलं जीवन साधं असलं तरी मनाला शांतता देणारं आहे. ना ट्रॅफिक ना शहराचा गोंगाट, फक्त निसर्ग, मेहनत आणि समाधान. आजच्या या व्लॉग मधून तुम्हाला भारतीय शेतकरी जीवनाची खरी झलक पाहायला मिळाली असेल. पण शेतकऱ्याची मेहनत कधीच थांबत नाही. जर तुम्हाला हा विलेज फार्म व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रिअल इंडियन विलेज लाईफ फार्मिंग व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला गावाकडचं जीवन कसं वाटलं. थँक्स फॉर वॉचिंग. जय जवान जय किसान.